नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदी ना? आनंदीच असलं पाहिजे. तर सर्वप्रथम सर्वांना ओम नमः शिवाय. तर सकाळी उठून लवकरच आज देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मी महादेवांची पूजा करायला घेतली. तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्याने मी लवकरच उठले आणि यांना ऑफिसला जायचं होतं. त्याआधीच मला ही पूजा करायची होती, कारण आज मी शिवामूठ त्यांच्या हातानेही महादेवांना अर्पण करणार होते. नेहमी तर मीच पूजा करत असते, पण म्हटलं चला आज लवकर उठूया आणि यांच्या हाताने पूजा करून घेऊया. तर मी आधी महादेवांना दुधाने अभिषेक घातला, जे गाईचं दूध आणलं होतं त्याच्याने, आणि ते मी गरम केलं नव्हतं, कच्चं दूध ठेवलं होतं. तर त्याच दुधाने मी महादेवांचा अभिषेक करून घेतला आणि अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत होते. तर व्यवस्थित आधी दुधाने त्यांचा अभिषेक केला, मग त्यांच्यावर फुलांच्या ज्या पाकळ्या असतात ना, त्यांनी मी त्यांचा अभिषेक करून घेतला. एकदम छान आणि प्रसन्न वाटत होतं. टी व्हीवर गाणेही चालू होते, महादेवांचे मंत्र चालू होते आणि साईडला जो बघताय तो तुपाचा दिवा लावला होता मी. आणि अशा प्रकारे दूध, पाणी, फुलं असं तुम्ही जर मध किंवा तूप असेल, गाईचं तूप असेल, त्यांनीही तुम्ही अभिषेक करू शकता. तर ते मी सगळं स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यांच्यावर पत्र अर्पण केले. जे माझ्याकडे होते तेवढे तर मी अर्पण केले. तुम्ही 101 किंवा 108 अर्पण करू शकता. तर त्यानंतर मी त्यांना ते धोतरचं फूल म्हणतात ते अर्पण केलं आणि व्हाईट फुलं अर्पण केले. नंतर मी शिवामूठ अर्पण केली आणि माझं झाल्यानंतर ह्यांचं आवरून झालं आणि नंतर श्रीचे पप्पा पूजेला बसले. त्यांनीही महादेवांवर पाणी अर्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी शिवामूठ अर्पण केली. अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर मी सगळं थोड्या वेळ राहू दिलं. नंतर सर्व स्वच्छ करून घेतलं आणि नंतर मी महादेवांचा छान असा शृंगार करत होते. तर तुम्ही बघू शकता, अगदी असं वाटते की महादेवांना एकटक बघतच राहावं, आपलीच दृष्ट लागेल का काय असं वाटत होतं मला. खूप छान आणि असं प्रसन्न वाटत होतं. घरामध्ये खूप छान वातावरण झालं होतं आणि सकाळी उठून सकाळची जी पूजा असते ना, खरंच दिवसभर आपल्या घरामध्ये ना खूप प्रसन्न वातावरण राहतं. आणि मी मागे जे बघताय तुम्ही देवीला आणि कलशला जे चाफ्याची फुलं घातली होती त्याचा वास तर खूप छान येत होता. मोगऱ्याचे मी गजरे आणले होते, त्याचा वासही खूप छान येत होता. आणि अशा प्रकारे मी महादेवांचा थोडासा शृंगार करून घ्यावा असं म्हटलं. तर असे बघा खूप छान वाटत होते महादेव. सर्व शृंगार झाल्यानंतर मी महादेवांची आरती करून घेतली आणि आरती, धूप वगैरे त्यांना दाखवले आणि खूप छान वाटत होतं. तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.